आर्वी उपसरपंच श्रीमती वजनबाई जिभाऊ खैरनार यांची आर्वी ग्रामपंचायतीवर बिनविरोध निवड संपन्न। आज दिनांक 7 डिसेंबर 2020 रोजी विशेष सभा घेऊन सदर निवड घेण्यात आली। आर्वी ग्रामपंचायत उपसरपंच सौ वंदनाबाई सत्तू सोनवणे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने सदर विशेष सभा घेऊन प्रथम लोकनियुक्त सरपंच नागेश देवरे यांनी सदर उपसरपंचपदी श्रीमती वजनबाई जिभाऊ खैरनार यांची एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी अध्यक्षीय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी सुनील देसले यांनी कामकाज पाहिले, तर निवडीप्रसंगी लोकनियुक्त सरपंच नागेश देवरे, माजी सरपंच वंदनाबाई सोनवणे, सदस्य सौ विलाबाई माडी, सौ आशाबाई सोनवणे, सौ अनिताताई पाटील, श्रीमती सुरेखाताई आल्लोर, सौ भीमाताई पाटील, श्रीमती लताताई आहिरे, सौ उर्मिलाताई देवरे, सौ लताताई कोडी, सदस्य भगवान गोरपडे, रोहिदास तलवारे, विजय गर्दे, दिलीप देसले, मच्छिंद्र गर्दे, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच माजी सभापती भगवान भाऊसाहेब गर्दे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे, वासुदेव महाराज आदी सर्वच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी सदर निवडीप्रसंगी 2 सदस्य गैरहजर होते, तर बाकी सर्व ग्रामपंचायत सदस्य हजर असल्याने यावेळेस कोरम पूर्ण झाल्याने श्रीमती वजनताई खैरनार यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी या निवडीसाठी किशोर खैरनार यांनी अथक परिश्रम घेतले, तर यावेळी सदर संपूर्ण आर्वी परिसराच्या आर्वी गावाच्या विकासासाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास यावेळेस नवनिर्वाचित उपसरपंच श्रीमती वजनबाई जिभाऊ खैरनार यांनी व्यक्त केला। यावेळी संपूर्ण आर्वी गावातील फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त करीत डीजेच्या तालावर नाचत गाजत संपूर्ण आर्वी गावातून मिरवणूक काढण्यात आली। आपले सगळे प्रमुख कार्यकर्ते, ग्रामस्थ, आपल्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच वंदनाबाई सत्तू सोनवणे यांनी राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे सदर रिक्त असलेल्या जागेसाठी त्यांचा राजीनामा 26 तारखेच्या मासिक सभेत मंजूर केला होता।
आणि त्यानंतर आज नवीन उपसरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी निवडणुकीसाठी आपण सगळेजण उपस्थित आहात. आपण सगळ्यांच्या ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत करतो आणि आपल्या आज उपसरपंच निवडीच्या कार्यक्रमाला महाशय सरपंच साहेब यांच्या परवानगीने सुरुवात करतो. ग्रामपंचायत आर्वी तालुका जिल्हा धुळे येथील रिक्त असलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणूक आम्ही आज दिनांक 7/12/2020 वार सोमवार या दिवशी दुपारी 12 वाजता आपल्या ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच श्री नागेश नामदेव देवरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आले. निवडणूक प्रक्रियेच्या कार्यक्रमानुसार सकाळी 9:40 वाजता ग्रामपंचायत सदस्या श्रीमती वजनबाई जिभाऊ खेरणार यांच्याकरिता सूचक श्री दिलीप जयवंत देसले यांनी नामनिर्देशन पत्राची त्यानुसार त्यांना नामनिर्देशन पत्राचे वाटप करण्यात आले. वरीलप्रमाणे ग्रामपंचायत सदस्या श्रीमती वजनबाई जिभाऊ खेरणार यांनी सकाळी 9:50 वाजता नामनिर्देशन पत्र अध्यासी अधिकारी तथा सरपंच श्री नागेश नामदेव देवरे व ग्रामविकास अधिकारी सुनील देसले यांच्याकडे दाखल केले. वरीलप्रमाणे प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्राची वेळ 10 ते 11 दरम्यान छाननी करण्यात आली व श्रीमती वजनबाई जिभाऊ खेरणार यांचे नामनिर्देशन पत्र छाननी अंतिम वैध ठरवण्यात आले. उपसरपंच पदासाठी एकच उमेदवार श्रीमती वजनबाई जिभाऊ खेरणार यांचे एकच नामनिर्देशन पत्र वेळेत दाखल झाले. उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठीच्या कार्यक्रमानुसार उपसरपंच निवडीबाबतची विशेष सभा दुपारी 12 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात महाशय सरपंच साहेब तथा अध्यक्ष अधिकारी श्री नागेश नामदेव देवरे यांच्या अध्यक्षतेखाली सभेस सुरुवात करण्यात आली. सभेसाठी ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य उपस्थित असून त्यांच्या स्वाक्षऱ्या उपस्थित सदस्यांची नाव वाचून दाखवतो. नमस्कार, मी गणेश मधुकर करते, अध्यक्ष धुळे जिल्हा युवक. आज आर्वी गावामध्ये उपसरपंच पदाची निवड करण्यात आली आहे, पण ती निवड बिनविरोधपदी झाली आहे आणि ती निवड वजनताबाई जिभाऊ खेरणार यांची आज संपूर्ण आर्वी गावाच्या ग्रामपंचायतीचे सदस्य व सरपंच नागेश बापू देवरे यांच्या वतीने व आमच्या सगळ्या आर्वी गावातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने वजनताबाई जिभाऊ खेरणार यांची बिनविरोध उपसरपंच पदावरती निवड करण्यात आलेली आहे. त्यांना मी संपूर्ण आर्वी गावाच्या ग्रामस्थांच्या वतीने व धुळे ग्रामीणचे आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील यांच्या वतीने मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.